नमस्कार अमरावती. काँग्रेसला मत देणे म्हणजे लाडक्या बहिणीची योजना बंद करण्यासारखे असल्याचे वक्तव्य महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. किशोरनगर येथे आयोजित भाजपच्या प्रचार सभेत बोलताना त्यांनी काँग्रेसवर जोरदार टीका करत महिलांनी काँग्रेसला एकही मत देऊ नये असे आवाहन केले. मनपा निवडणुकीत भाजपचे उमेदवार निवडून आल्यास 10,000 लाडक्या बहिणींना मी लखपती दीदी बनवण्याची योजना राबविणार, तसेच महिला बचत गटांना कर्जाशिवाय 1,00,000 रुपयांचे अनुदान दिले जाईल असे आश्वासन त्यांनी दिले. या प्रचार सभेला राज्यसभा खासदार डॉक्टर अनिल बोंडे, आमदार प्रताप अडसड, भाजप शहर अध्यक्ष डॉक्टर नितीन धांडे यांच्यासह शेकडो नागरिक उपस्थित होते. काँग्रेसवाल्याचं करायचं काय? काँग्रेसवाल्याचं करायचं काय? खाली डोकं. काँग्रेसवाल्याचं करायचं काय? एक मत देऊ नका. काँग्रेसला मत देणं म्हणजे लाडक्या बहिणीची योजना बंद करणं आहे. मी चारही नगरसेवकाला सांगतो, या जनतेच्या आशीर्वादाने तुम्ही नगरसेवक होणार आहे, पण निवडून आल्यावर मी 10,000 लाडक्या बहिणींना लखपती दीदी करण्याची योजना तयार करतोय. लखपती दीदी करण्याची योजना. आणि एवढंच नाही, नागपूरचा पालकमंत्री मी आहे, अमरावतीचा पालकमंत्री मी आहे, गडकरी साहेब, मी, देवेंद्रजी नागपुरात आहोत. आम्ही योजना तयार केली. 2200 महिला बचत गटांना 1,00,000 रुपये, एका बचत गटांना 10 महिलाच्या बचत गटांना 1,00,000 रुपये देण्याचा निर्णय केला. अनुदान देण्याचा निर्णय केला, कर्ज नाही. तुम्ही निवडून आल्यावर 25 महिला बचत गट तयार करा. 4 जण नगरसेवक, 25 गट तयार करा. 100 गटांना 1,00,000 रुपये एका गटांना देण्याचा निर्णय या जिल्ह्याचा पालकमंत्री मी करून देईल. आपल्या योजना या ठिकाणी करण्याचा आम्ही प्रयत्न करेल. एवढंच नाही, या जिल्ह्याचा पालकमंत्री, महसूल मंत्री माझ्यावर जबाबदारी आहे. मी मालमत्तेचा मंत्री आहे. महसूल म्हणजे मालमत्ता, राजस्व मध्ये इन्कम. पण मी ठरवलं आहे, तुमच्या मालमत्तेला सुरक्षित ठेवायचं आहे. 15/10/2024 पूर्वी, किती तारीख सांगितले? 15/10/2024. जशी मतदानाची तारीख लक्षात ठेवायची आहे, तशी 15/10/2024 लक्षात ठेवायची आहे. या राज्यामध्ये 60 लाख परिवार असे आहेत की ज्यांच्याकडे प्रॉपर्टी कार्ड नाही आहे. अमरावतीमध्ये असे परिवार आहेत ज्यांच्याकडे प्रॉपर्टी कार्ड नाही आहे. 100 नगर असे आहेत ज्यांच्याकडे प्रॉपर्टी कार्ड नाही आहे.